हा किल्ला आर्मीच्या ताब्यात आहे. किल्ल्याच्या शेजारी फायरिंग रेंज आहे, त्यामुळे किल्ल्यावर यायला बंदी आहे. अचानक उपयोग नाही. कारण कसं आहे, फायरिंग जर चालू असली तर रविवारी एवढं लांबून यायचं गेमच डायरेक्ट. पण आर्मीची सीमारेषा ओलांडून आर्मीच्या एरियात प्रवेश केलेला आहे. रविवारची फायरिंग कधी असते? रविवारची रात्री फायरिंग. तसं पुढे येईल तशी मनातली भीती वाढत चालली आहे. आर्मीवाले आले तर काय. मी खालून बघितलं, त्यांना मी स्वतः खाली घेऊन गेलो. आता आपल्या डाव्या बाजूला आहे ना आर्मीचे टँक दिसत आहेत आणि आर्मीचे काही लोक दिसत आहेत. आपण त्यांचा शूट घेणार नाही आहे, पण भीती आता अजूनच वाढत चालली आहे. जर मला सोमवार ते शुक्रवार शनिवार यायचं म्हटलं तर शुक्रवार शनिवार म्हणजे मध्ये चान्सेस आहे, फक्त रविवारी इथं कायम फायरिंग चालू असते. असते. त्याच्या माथ्यावरती सगळीकडे आपल्याला तोफगोळ्यांचे अवशेष दिसत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी तोफगोळ्यांमुळे मोठे मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. किल्ल्याच्या थरारक अशा 65 डिग्रीच्या पायऱ्यांना आलेलो आहे. या बघा. नमस्कार, राम राम मंडळी. आपल्या एका नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी एकदम थरारक अशी भटकंती घेऊन आलेलो आहे. आज आपण अशा किल्ल्यावरती आलेलो आहे जिथे यायला अजिबात परवानगी नाही आहे. या किल्ल्याच्या शेजारी आर्मीची तोफगोळ्यांची म्हणजे त्यांचे रणगाडे येतात, त्याची प्रॅक्टिस सुरू असते. त्यामुळे या किल्ल्यावरती अजिबात येऊ देत नाही आहे. या किल्ल्यावरती आला तर तुम्हाला इथं तोफगोळ्यांचे खूप अवशेष दिसतील. असा हा किल्ला आपला नाशिक जिल्ह्यातले सगळे एक्सप्लोअर केले होते आणि हा किल्ला बघायचा राहिला होता, तर आपण धाडस करून या किल्ल्यावरती आलेलो आहे. या किल्ल्याचं नाव आहे बहुळा किल्ला. तर आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. एक खूप सुंदर असा आणि नाशकातला एकमेव राहिलेला किल्ला. तर या किल्ल्याला यायचं कसं, तर तुम्ही नाशिकपासून अगदी 12 ते 15 किलोमीटरवरती किल्ला आहे. नाशिकपासून जी पांडवलेणी किंवा त्रिरश्मी लेणी आहे तिथून पुढं आल्यानंतर तुम्हाला आंबे बहुळा म्हणून गाव लागतं. आंबे बहुळा गावात आले की बहुळा गावातून आपण जेव्हा अकोल्याच्या साईडला तोंड करून उभं राहतो त्यावेळी समोर जी डोंगर रांग दिसते ती म्हणजे आपल्याला ह्या बहुळ्याची दिसते. तर बहुळ्याच्या सगळ्यात पहिला किल्ला दिसतो तो रायगड आणि शेवटचा दिसतो तो बहुळा त्या पूर्ण रांगेमधला. तर चला हा किल्ला एक्सप्लोअर करूया. एकदम भन्नाट असा व्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नाशिकचा कुठलाही किल्ला करायचा म्हटला की पुण्यापासून रात्रीचा प्रवास हा ठरलेलाच आहे. रात्रभर प्रवास करून साधारणतः 3-3:30च्या आसपास नाशिकमध्ये पोहोचलो. नाशिक म्हणजे एकदम शांत आणि सुंदर शहर. तर नाशिक शहरापासून आपण मुंबई आग्रा हायवेला जातो मुंबईच्या बाजूला आणि तिथून आपण गावात प्रवेश करतो. हा समोर दिसतोय तो नाशिक मुंबई हायवे आहे, आपला आग्रा मुंबई हायवे. आणि इथं आयशाचं शोरूम आहे. तिथून हा फाटा फुटतो आपल्याला लेफ्ट साईडला आणि हा जातो आपल्याला आंबेबहुळा गावात घेऊन. हे आंबेबहुळा गाव आहे. गावामध्ये इथं मारुती मंदिर आहे. आता मारुती मंदिरात मुक्काम करायचं ठरलं आहे आणि इथून सकाळी किल्ल्यावरती जायचं आहे. आपली गाडी इकडे पार्क केली आहे. बघू आता सकाळी. सकाळचे 6 वाजलेत. आपण फ्रेश होऊन आता इथून निघालेलो आहे. पुढचा रस्ता दाखवतो तुम्हाला. मंदिरापाशीच गाडी पार्क केली आहे आणि इथून आता किल्ल्याकडे जाऊ. इकडे पाठीमागे दिसतोय, इकडे तिथे किल्ला आहे. पुढे जाऊन बघू अजून. इथून हनुमान मंदिरापासून आलोय आपण गावाच्या बाहेर पूर्वेकडं. तिथून इकडं वीटभट्ट्या वगैरे येतात, त्या बाजूला येऊ शकता. सूर्यनारायण आता इकडून वरती यायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे जो दिसतोय हा बहुळा किल्ला आहे. आता आपल्याला इकडे जायचं आहे. पुढे जाऊन ओढ्याचा ओढा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. चला पुढे जाऊन बघू. पुढे आलोय आपण या वीटभट्ट्यांच्या बाजूला गावाच्या बाहेर. समोर हा बहुळा किल्ला दिसतोय. आपल्याला सरळ इथे चालत जायचंय. या दोघांच्या मधली जी रिज आहे तिथं चालत जायचंय. आणि आता इकडच्या बाजूला बघितलं तर सूर्यनारायण वरती यायला सुरुवात झालेली आहे. मस्त वातावरण झालंय. त्या वातावरणात आता आपण ट्रेकला निघालोय. इथून गावातून आल्यानंतर आपण स्मशानभूमीजवळ येतो. इथं ओढा क्रॉस करायचा आहे आपल्याला आणि समोर किल्ला दिसतो. तर पहिलं टार्गेट तुमचं गावची स्मशानभूमी ठेवा. इथे यायचं. स्मशानभूमीच्या समोर आपल्याला हे एक मंदिर दिसतंय आणि काही शिळा पण दिसत आहेत. कशाचं मंदिर आहे माहिती नाही आहे. इकडे बघा, ही मूर्ती देवीची मूर्ती आहे.
आणि इकडे ह्या काही शिळा पण येतात ते. याच्याबद्दल जास्त काय माहिती नाही आहे कशाबद्दल आहे ते. आणि इथून पुढे आपल्याला हा ओढा आणि समोर किल्ला दिसतो. पुढं आपल्याला हा ओढा क्रॉस करून जावा लागतो. ओढ्यावरती इथे हा बंधारा आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आले या रस्त्याने तर हा बंधारा पाणी खाली गेलेला असेल. पावसाळ्यात तिथला रस्ता या बाजूचा जायचा पूर्ण बंद होतो. आता आपण उन्हाळ्यात आलो आहे त्यामुळं बंधाऱ्याच्या भिंतीवरून चालत जायची वाट आहे. त्या वाटेने आपण आता चालून जाऊ शकतो. आणि थोडंसं पुढं गेलं की आपल्याला इकडे समोरच किल्ला दिसतो आणि ही पूर्ण डोंगररांग दिसते. त्याचं मस्त असं प्रतिबिंब इथं पाण्यात पडलेलं आहे. ओढा क्रॉस करून आलो आता आम्ही आणि ओढा क्रॉस केला. आपल्याला या जंगलात घुसायचं आहे. जंगल म्हणजे काटेरी झाडं येतात. अशी या काटेरी झाडांमधून आता वाट काढत आपल्याला समोरच्या एकदम स्ट्रेट जी खिंड आहे त्या खिंडीपर्यंत जायचं आहे. चला. या जंगलात अशी परफेक्ट अशी वाट नाही आहे. आपल्याला अशी जंगलातून वाट शोधत जावी लागते. सगळीकडून अशी झाडी आहे आणि त्या झाडीतून फक्त वाट शोधत पुढं जात राहायचं समोरचं लक्ष ठेवून. मेचा उन्हाळा आहे. सकाळचे जवळपास 6:30 वाजलेत. एकदम थंडगार वातावरण आहे आणि झाडातून चालतो आहे आपण. त्यामुळे ट्रेकची मजा येते आहे. 10 वाजेनंतर किंवा 9 वाजेनंतर मजबूत ऊन येणार आहे. त्या उन्हाच्या आधी आपल्याला खाली उतरायचं आहे. आत्ता जवळपास 20-1 मिनटं झालं चालतो आहे. अजून तरी जंगलातच आहे. आपल्याला रानमेवा गवसला आहे. पूर्ण झाड करवंदांनी फुल झालेलं आहे. इकडे बघा पिकलेली येतात. आता पहिला आपण नाश्ता करून घेऊ. आणलेलं नाही आहे त्यामुळं हे करवंदच आपला नाश्ता आहे. मजबूत करवंद आहेत झाडाला. समोर आता आपल्याला बहुळा थोडा क्लिअर दिसतोय. आपल्याला या रिजमध्ये जायचं आहे. इथे इथून वरती चालत जातो आपण आणि इथं आहेत त्या बहुळ्याच्या पायऱ्या. आता इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. जंगल चालून बरंच चालू आपण. किल्ला आपल्याला समोर दिसतोय आणि किल्ल्याचं जर बघितलं ना तर आपल्याला आता इथे पायऱ्या आणि त्याच्या खालच्या ज्या टाक्या येतात ते पण दिसत आहेत बघा इथे. आणि इथे पायऱ्या येतात. इथून जायचं आहे आता आपल्याला. हा समोर दिसतोय हा किल्ल्याचा चढ आला. आता आपण बऱ्यापैकी अंतर चढून आलो. ही जी वाट आहे या वाटाने चालत जायचं आहे आपल्याला या खिंडीत. आणि या खिंडीतून वरती इकडे किल्ल्याकडे जायचं आहे चालत. इकडे किल्ल्याच्या पायऱ्या. तर आता आपण पाठीमागं बघितलं तर इकडे बघा इकडे पाठीमागे गाव आहे. हे जे दिसतंय या गावापासून चालत आलो आहे आपण. हे गाव आहे. इथे स्मशानभूमीच्या तिथून चालत आपण पूर्ण हे जे जंगल आहे मध्ये जंगल आहे झाडांचं कुठे मोकळं असं पूर्ण कवर करत आपण इथपर्यंत आलो. आणि इथं आल्याच्यानंतर आता आपण वरती जाणार. गावातून आपल्याला पायथ्याला यायला साधारणतः तासभर जातो आणि त्या तासभराच्या नंतर आपण इथेच येतो. इथून अजून अर्ध्या-पाऊण तासाची वाटेवरती जायला. या पायथ्याने आपण डोंगराला चढायला सुरुवात केली ना की इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं आहे. कातळात खोदलेलं आहे. जुन्या काळातलंच टाकं असणार आहे हे बघा. असं पूर्ण चौकोन खोदलेलं आहे आणि इकडे वरती किल्ला आहे इकडच्या बाजूला. आणि त्याच्या पायथ्यालाच आपल्याला इथं हे पाण्याचं टाकं बघायला मिळतं. मस्त टाकं आहे पाण्याचं. हे आता पूर्ण बुजलेलं आहे.
मधल्या खिंडीत आलेलो आहे आणि एवढा भन्नाट गारवारा मिळाला आहे ना इथं. सकाळचे 7:30 वाजलेत पण ऊन एवढं मजबूत आहे. आपण या खिंडीत आलेलो आहे. इथे समोर जी आहे ती किल्ल्याकडे जाणारी वाट. आपण इकडून चालत आलेलो आहे पूर्ण. ही पूर्ण वाट चालत इथं पाण्याचं टाकं मिळालं आणि इथून आपण वरती आलेलो आहे. पाठीमागं आपल्याला मोरधन पण दिसतोय आणि इथून ही वाट आपल्याला वरती घेऊन जाते. आता पुढे एक अवघड टप्पा आहे, तो चढून गेलं की आपण किल्ल्यावर जातो. चला. वरती आलं की इथे बघा या अशा खोबण्या येतात. लाकूड रवायसाठीच्या खोबण्या असतात ना. इथं निवाऱ्यासाठी जागा केलेली असेल आधीच्या काळात. हे बघा ह्याच्यात लाकूड रवले जायचे आणि त्या खोबण्या. सुंदर फासलेल्या दगड आहे. कदाचित कोणत्या तरी देवाचं ठाण आहे. वरती किल्ला आहे आणि त्याच्या इथे कातळात हे समोर दिसतोय तो रायगड किल्ला नाशकातला. आता बरंचसं चढून त्या किल्ल्याच्या कातळाच्या जवळ आलेलो आहे. बऱ्यापैकी दमछाक करणारी वाट आहे. त्यात ऊन आहे त्यामुळं अजून जड जात आहे. इथं यायला जवळपास आपल्याला 1.5 तास गेला आणि इथून 15 मिनिटात पायऱ्यांना जाऊ आता आपण. आता एवढा राहिला आहे आपला. गुहा आहे एक, याच्यामध्ये काय ते बघू आता आपण. पुढं आलं की आता आपल्याला या किल्ल्याच्या खालून ज्या लेण्या दिसल्या होत्या त्या लेण्या दिसत आहेत. वाट या कातळाच्या उजव्या बाजूने आपण चालत आल्यानंतर इथं या लेण्या मिळतात आपल्याला. एकदम कोरीव काम केलेल्या लेण्या आहेत. ते बघा आतमध्ये पण इकडे आणि इथे पण खामटाके प्रकारातलं आहे. लेणी आहे की खामटाके नक्की माहिती नाही पण मस्त आहे. आणि इकडे पण येतं आणि लेण्यांच्यापासून पुढं आपण ट्रॅव्हल्स मारत चाललो की आपल्याला दिसतात त्या पायऱ्या. आता आपण पायऱ्यांच्याकडे चाललेलो आहे. इथून थोडंसं पुढं गेलं की त्या पायऱ्या येतात. ही थोडीशी घसरडी वाट आहे. इकडच्या साईडला खाली दरी आहे आणि पायाखालची माती जी आहे ती सगळी लूज झालेली आहे. त्यामुळे आपल्याला इथे काळजीपूर्वक चालावं लागतं. आणि इथं पुढं आपल्याला त्या मोस्ट अवेटेड पायऱ्या दिसतील आता. इथे पण थोडासा कातळ टप्पा आहे. केअरफुली चालत जावं लागतो. हा कातळ टप्पा आला की आपल्याला इथं दिसतात त्या थरारक अशा पायऱ्या. इथे पण थोडंसं केअरफुली पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि मग इथून या 65 डिग्रीमध्ये कोरलेल्या पायऱ्या येतात. हे बघा हा असा जिना. बहुळा किल्ल्यावरती येणं म्हणजे एक स्वप्न होतं. आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे आणि फायरिंग रेंजमध्ये असल्यामुळे इथं येणं कधी जमलं नाही.
पण या पायऱ्या बघणं कायम एक स्वप्न होतं आणि आज या पायऱ्यांपर्यंत पोचलो. खरंच एक भाग्याची गोष्ट आहे. हरिहरच्या पायऱ्यांपेक्षा मला या पायऱ्या कितीतरी जास्त सुंदर वाटल्या. थरारक पण तेवढ्या येतात. पावसाळ्यात तर या पायऱ्या उतरणं म्हणजे एक दिव्यच असणार आहे. आम्ही उन्हाळ्यात होतो तरीसुद्धा इथली भव्यता, सुंदरता आणि थरारकपणा पाहून अगदी थक्क झालो. पुण्याचं लोकांचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळं एकदम साफसुथरी अशा जागा मिळाली आपल्याला ही. आणि पायऱ्यांची हाईट जर म्हटलं ना तर हे बघा, मी पायरीवरती उभा आहे. एक, ही दुसरी आणि तिसरी पायरी माझ्या हाईटला येते, हातापेक्षा वरती. एकदम म्हणजे अशा छातीवरती येणाऱ्या पायऱ्या आहेत या. अशा आपल्याला आरामशीरच चढाव्या लागतात. 2-3 पायऱ्या डायरेक्ट तुमच्या हाईटला येतात. तर आपण पूर्ण वरती आलो ना, तिथून पायऱ्या बघा, हा पूर्ण कातळ चिरलेला आहे. इथून सुरू होतात, या अशा 65 डिग्रीमध्ये कोरलेल्या येतात, पूर्ण वरती येतात. हा कातळ असा चिरलेला आहे. हे दोन्ही बाजूचे इकडे बुरुज आणि इकडे एक बुरुज केल्यासारखं दिसतंय. एकदम मस्त अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत या. इथं वरती येतात आणि इथून इकडच्या साईडला परत खिडक्या कोरलेल्या येतात आणि इथून वरती दरवाजासारखे अवशेष आहेत आणि इथून आपण वरती जातो. रे इथल्या पायऱ्या चढून आपण फायनली माथ्यावरती आलोय. हा किल्ल्याचा गडमाथा आहे आणि आता आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे किल्ल्यावरती काय काय आहे. चला किल्ला एक्सप्लोर करूया. आपण नाशकातला असा एक किल्ला सर केला आहे, त्याची अपेक्षा पण सोडून दिलेली होती. आर्मीच्या ताब्यात हा किल्ला मुसा असल्यामुळे आपण सोडलं होतं की हा किल्ला आपला होईल म्हणून, पण फायनली त्या किल्ल्याच्या माथ्यावरती पोचलो आहे आणि आनंद आहे ना वेगळाच आहे, शब्दांच्या पलीकडचा. नाशिक जिल्ह्यात तुम्हाला 70च्या आसपास किल्ल्यांची यादी मिळेल. त्यातले सगळे किल्ले पाहून झाले होते आणि आज हा राहिलेला शेवटचा किल्ला, तो पण फायनली डन. आपण किल्ल्याच्या माथ्यावरती आलोय. माथ्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला तोफगोळे पडल्याचे अवशेष दिसता येतात ठिकठिकाणी. आता इथं जर पाहिलं हे गोळे पडून बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे. हे त्याचे अवशेष आहेत. हे बघा इथे त्याचे अवशेष आहेत. हे इथं तो गोळा पडून फुटलेला असा भरपूर पूर्ण किल्ल्यावरती असे अवशेष बघायला मिळतील तुम्हाला सगळीकडे. आता किल्ल्याचा गडमाथा जास्त मोठा नाही आहे, आखीव रेखीव थोडासाच आहे, पण एखादा जिवंत तोफगोळा नको दिसायला फक्त. आता आपण एक्सप्लोर करू चला. इथं हा तोफगोळा पडलेला आहे, त्याच्यामुळे जमीन कशी झाली आहे आणि हे त्याच्या तोफांचे जे काही हे होतं गोळ्यांचे त्याचे अवशेष आहेत बघा. हे असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. माथ्यावरून दिसणार आपण सह्याद्री बघू. आता आपण अकोल्या साईडचे किल्ले पाहतोय. इकडे पाहिला ना तर हा आडचा किल्ला दिसतोय, त्याच्यापासून इकडे आल्यानंतर हा औंढा दिसतोय, इथे हा पट्टा किंवा विश्रामगड दिसतोय. तिथून इकडे कुठंतरी आता आपल्याला बितंगा दिसाय पाहिजे, पण बितंगा लोकेट होत नाही आहे. हे इथे पाठीमागं कळसुबाई दिसतंय. कळसुबाईच्या पासून इकडे आल्यानंतर आलंग, मदन आणि कुलंग अशी रेंज दिसती आहे. तिथून इकडच्या साईडला आलो आपण तर इकडे आपल्याला त्रिंगलवाडी दिसतोय किल्ला आणि मध्ये इकडे मोरधन आहे. तो पण मोरधनपासून इकडे आलो की आता आपण इथे हा बघा, हा रायगडचा नाशिकचा जो रायगड किल्ला आहे तो रायगड किल्ला. रायगड किल्ल्यापासून थोडंसं इकडे आलो आता आपण. हे बघा हा गडगडा किल्ला आहे. गडगड्यापासून थोडंसं इकडे आलो की हा नवरा नवरीचा डोंगर आहे बघा. हा पूर्ण नवरा नवरीचा डोंगर आहे. इकडे अंजनेरीचा डोंगर दिसतोय आणि या गडगड्याच्या पाठीमागं रांजणगिरी आहे. इथून हा आपल्याला पूर्ण सह्याद्री दिसतोय. एकदम सुंदर अशी सह्याद्रीची डोंगररांग दिसते आणि हा किल्ल्याचा परिसर. आपल्याला या रायगड साईडच्या डोंगराच्या कपारीत इथं एक पाण्याचं टाकं दिसतंय. हे पूर्ण बुजलेलं टाकं आहे, आता वापर होत नाही आहे आणि किल्ल्यावरती कोणी येत नाही, त्यामुळे
इकडची साईड बघा, इथे ही एक घळ होती, ही घळ त्यांनी अशी दगड रचून बंदिस्त केलेली आहे. तिथून अजून आपण इकडच्या साईडला किल्ल्यावरती अजून एक पाण्याचं टाकं आहे, ते कुठं आहे ते शोधायचं आहे आता आपल्याला. येऊ देत नाही त्याचं कारण म्हणजे हे बघा, तोफगोळ्याने हा दगडसुद्धा फुटलेला आहे. तिकडे पण बघा, तो दगडसुद्धा तोफगोळ्याने फुटलेला आहे. कोणी जर याच्यावरती आलं आणि त्याचवेळी जर तोफांचा मारा जर सुरू असेल तर खूप अवघड परिस्थिती. त्यामुळं या किल्ल्यावरती यायला पूर्णपणे बंदी आहे. कोणी जर येत असेल तर त्याने आपल्या स्वतःच्या रिस्कवरतीच किल्ल्यावरती येणं, कारण किल्ल्यावरती जिवंत तोफगोळे पण असू शकतात, आपण गॅरंटी नाही देऊ शकत. तर पुढं आलं की आपल्याला किल्ल्यावरचं हे अजून एक पाण्याचं टाकं बघायला मिळालेलं आहे. याच बाजूला आहे, खांबटाके प्रकारातलं आहे. हे बघा, मस्त पाण्याची सुद्धा अशी रचना केलेली आहे की एक्स्ट्रावालं पाणी वगैरे असं काढून द्यायला किंवा वरून येणारं पाणी टाक्यात सोडायला मस्त रचना केलेली आहे. आर्मीवाल्यांनी पकडलं तर काय, आम्ही वाले नाही पकडू शकत, पकडते पण मग कसं आहे, आम्ही जर असलो तर काही नाही. लोकल असले तर तुमचं हे टेन्शन नाही. तर तुमचं नाव काय, भाऊसाहेब तुमचा नंबर आहे ना माझा, तुमचा नंबर 73 83 48 77. बरेच जणांना ग्रुपला जायले मला. तुम्हाला यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून हो किल्ल्याला यायचं. हो. हा कोणता, हा बाऊलावन. आणि हे इकडं दिसत आहेत, हे हा जो समोर दिसतोय हा बाऊला 2, त्याच्या पलीकडं तो पोलीसमॅन हा. हा, त्याला काही नाव नाही. एकाला शिवलिंग नाव आहे पलीकडच्याला, बरोबर. शिवलिंग, त्याला असं शिवलिंग नाव. हा, आणि सगळ्यात शेवटचा रायगड, तो रायगड किल्ला. त्याच्यावर पण जाऊ शकता, पण इकडनं कसं जायला थोडा लांब वाटतो. हा, त्याला त्या कंपनी समोरून जाता येईल ना. ती कंपनी आहे ना फॅब, हा. तिकडनं जवळ वाटतो. आणि ह्या जर रिजवरून चालत जायचं म्हटलं तर जाता येतं का जाऊ रायगडला? शकता तुम्ही इकडनं, काही अडचण नाही तुम्हाला, पण आपल्यात स्मरण शक्ती पाहिजे होती. हा, बरोबर. हे कधी पावसाळ्याच्या दिवसात वातावरण थोडं थंड राहतं ना, तेव्हा. जायला काही अडचण नाही. बरोबर. रस्ता पण किल्ल्याच्या पूर्वेच्या बाजूला आलोय. इकडे पण काय खास अवशेष नाही येतात, सगळीकडे फक्त तोफगोळे पडलेले येतात, त्यामुळे खड्डे झालेले येतात. बघा, या शेवटच्या टोकावरती आलोय. तिकडची साईड एक्सप्लोर केली, आपल्याला फक्त पाण्याचे टाके मिळाले. आपलं काही मिस झालेलं नसेल अशी अपेक्षा करू, पण याच्यापेक्षा जास्त अवशेष मला तरी मिळाले नाहीत. आणि इथून समोर आपण पूर्वेकडच्या शेवटच्या टोकावरती आलो. इथून आपल्याला पूर्ण रिज दिसते, ज्या रिजने आपण किल्ला चढलो होतो. इकडे बघा, या गावातून आपण किल्ला सुरू करतो, या जंगलातून येतो, इथून आलो की इथे या रिजवरती इथं मध्ये येतो. इथून ही पूर्ण चढून आपल्याला किल्ल्याच्या इकडून यायचं आहे. तर आता समोर आपल्याला दिसतं, याला पण नवरा नवरी बोलतात. त्यानंतर पाठीमागं दूर येता आपल्याला रामशेष, देहरगड आणि भोरगड पण दिसता येतात, पण आता क्लिअर नाही आहे. आणि धुक्यात एकदम डोळ्यांनी मला थोडंसं दिसतंय सातमाळमधले काय किल्ले, मोबाईलमध्ये ते येणारच नाही. जे काय एक्सप्लोर करण्यासारखं होतं आपण ते बऱ्यापैकी एक्सप्लोर केलेलं आहे. वरती जास्त काय अवशेष नाहीत पाण्याचे टाके सोडून, आणि आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे वरती झाडं बिडं काही नाही आहे, कारण तोफगोळे पडत असतात. हा किल्ला गवत आलं की नेहमीच जळत असतो, त्यामुळे झाडं नाही येतात, पाण्याचे टाके उजलेले येतात. तर नाशिक जिल्ह्यातला एक नक्कीच करावा असा किल्ला आहे. इथल्या पायऱ्या म्हणजे खरंच एकदम खतरनाक सुंदर येतात. आपण हरिहरला नेहमी जातो, त्याच्या पायऱ्या पाहतो, पण त्याच्याहीपेक्षा मला तरी या खूप जास्त सुंदर वाटल्या. चला अजून उतरताना बघू. आता थरार आपल्याला खाली नीट पोचायचं आहे. आर्मीवाले अजून तरी आपल्याला काय नाही आहे, इथून पुढे पण बघू अजून काय आहे का.
आपण या पायऱ्या उतरून आलेलो आहे थोड्याशा, त्या वाटतात चढताना सोप्या, त्याच्यापेक्षा खूप जास्त थरारक येतात या पायऱ्या. म्हणजे एक एक पायरी उतरताना अक्षरशः थरकाप उडतो. आता आपण बरंचसं उतरून आलो आहे. बघा खाली या उतरायच्या आहेत. आता एकदम केअरफुली उतराव्या लागता येतात, कारण डायरेक्ट एक टप्पा आऊट संकट नाही, इथं आरामात उतरावं लागतं. आणि पायऱ्यांची हाईट आहे ना इथे कमी आहे, पण इथून वरती थोडीशी जास्त होती. आणि इथून खूप सुंदर असा नजारा दिसतो आपल्याला इकडचा. आणि या वरच्या पायऱ्या अशा एकदम छातीवर येणाऱ्या पायऱ्या आहेत या बघा. तर आता आपण आर्मीचा हा जो एरिया आहे, म्हणजे हा रस्ता बॉर्डर ही क्रॉस करून आता सेफ झोनमध्ये आलेलो आहे. म्हणजे आपला किल्ला सक्सेसफुली झालेला आहे असं म्हणता येईल. तर नाशिकमधला एक आपल्या लिस्टमधून आपण काढूनच टाकला होता असा किल्ला होता, कारण याच्यावरती येता येत नाही. हा किल्ला आपला फायनली कंप्लीट झालेला आहे. तर ट्राय केला तुम्हाला सगळा किल्ला दाखवायचा. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ऑफबीट व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा एकदा अजून एका नव्या भटकंतीमध्ये.